बिझनेसमन म्हणलं की डोक्यात एकच गेम चालू असते, ते म्हणजे आपला धंदा वाढवणं. आणि धंदा वाढवण्यासाठी 4 बेसिक स्ट्रॅटेजी आहेत. जगातला कोणताही मोठ्यातला मोठा बिझनेस याचपैकी कोणती ना कोणती स्ट्रॅटेजी वापरून मोठा झालेला आहे. ह्या स्ट्रॅटेजी आपल्या बिझनेसच्या सगळ्यात बेसिक 2 गोष्टींवर अवलंबून आहेत. पहिली म्हणजे आपला बिझनेस म्हणजेच आपलं प्रोडक्ट, आणि दुसरी म्हणजे आपलं मार्केट म्हणजेच आपला कस्टमर. आणि बिझनेस मोठा करायची पहिली स्ट्रॅटेजी यातूनच येते. ती म्हणजे आपलं सध्या आहे तेच प्रोडक्ट सध्याच्याच मार्केटमध्ये जास्तीत जास्त विकणं, म्हणजे जास्तीत जास्त मार्केट शेअर कॅप्चर करणं. यालाच मार्केट पेनिट्रेशन स्ट्रॅटेजी असं म्हणतात. आणि ही गोष्ट अचीव करण्यासाठी भरपूर मार्केटिंग ऍक्टिव्हिटीज केल्या जातात, जसे की चांगली ब्रँडिंग, चांगली जाहिरात केली जाते, ऑफर डिस्काउंट दिले जातात, रिटेलर्सना जास्त प्रॉफिट मार्जिन दिलं जातं, जेणेकरून ते आपलंच प्रोडक्ट मार्केटमध्ये पुश करतील. प्रोडक्टची प्राइस कमी करण्यावर भर दिला जातो, इत्यादी गोष्टी. सध्या तुम्हाला प्रत्येक बिझनेस या स्ट्रॅटेजीवर काम करताना दिसेल, कारण ही सगळ्यात बेसिक गोष्ट आहे. परंतु आपले कित्येक बिझनेसमन बाकीच्या 3 स्ट्रॅटेजीवर काम करताना दिसतच नाहीत. एकतर त्यांना त्या स्ट्रॅटेजीज माहीतच नाहीये, किंवा त्यांना त्या स्ट्रॅटेजीचा पॉवर लक्षात येत नाहीये. तुम्हाला बाकीच्या स्ट्रॅटेजीजवर व्हिडिओ पाहिजे का? कमेंट करून सांगा. आणि जितके जास्त कमेंट तितक्याच लवकर व्हिडिओ. आणि मार्केटिंग आणि बिझनेसच्या वेगवेगळ्या टॉपिकवर आपल्या चर्चा होतच असतात. त्यामुळे मराठी सेओला फॉलो करून घ्या. धन्यवाद.